हा अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा इतका जबरदस्त लागतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने बनवला जाऊ शकतो ना, हे मला ही रेसिपी बनवल्यानंतर कळालं. आपल्याकडे ना हा रस्सा काही वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि नॉनव्हेज थाळीत तर हमखास असतो. एकदा का हा तुम्ही रस्सा बनवला ना, की नेहमी याच पद्धतीने बनवत जाल. इतका सोप्पा आणि चवीला अप्रतिम लागतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. चिकन स्टॉकसाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला फक्त आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये शिजायला घालायचं आहे. यामध्ये आपल्याला हळद किंवा आलं लसूण पेस्ट घालायची गरज लागत नाही. तर कुकरमध्येही मी 2 चमचे तेल गरम केले. त्यामध्ये हे चिकन घातलेलं आहे. 2 मिनिटासाठी आपण परतवून घेऊ तेलावरती आणि मग चिकन शिजवण्यासाठी साधारण 2 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ. कुकरमध्ये असं चिकन शिजवून घ्या, अगदी झटपट तयार होतं. आपण इथे चिकनपासून पांढरा रस्सा बनवतोय. तुम्ही याच पद्धतीने मटणाचा देखील पांढरा रस्सा बनवू शकता. 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरचं झाकण उघडून बघायचं, चिकन चांगलं शिजलेलं आहे. आता हा जो चिकनचा स्टॉक आहे ना, तो आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि हे जे चिकनचे पीसेस आहेत हे आपण पांढऱ्या रस्स्यामध्येच वापरणार आहोत. तुम्ही हवं तर याच्यापासून वेगळी रेसिपी तयार करू शकता. आता या रस्स्यामध्ये नारळाचं दूध हे हमखास वापरलं जातं. तर इथे आपल्याला अर्धी वाटी ओल्या नारळाचे काही तुकडे घेऊन मिक्सरमध्ये पाणी घालून असे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यापासून ना आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. पण हे नारळाचं दूध आपल्याला शेवटी घालायचं आहे. यामुळे रस्स्याला मस्त क्रीमी टेक्स्चर, रिच चव आणि सुगंध मिळतो. घट्टसर असं दूध काढून घेतलं की आता आपल्याला काजूची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी 12 ते 15 काजू गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेले होते. एक मोठा चमचा सफेद तीळ हलकेसे रोस्ट करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. 1-2 हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे आणि ही 1 चमचाभर खसखस पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. ती सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये घ्यायची आहे. पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घेतली की आता फोडणी द्यायला घेऊयात. तर एका पातेल्यामध्ये मी साजूक तूप आणि तेल दोन्ही घेतलेलं आहे. खडे मसाल्यांमध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी तसेच तमालपत्र आणि चक्री फूल घेतलेले आहेत. खडे मसाल्यांचा मस्त सुगंध सुटेपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला काजू पेस्ट घालायची आहे आणि छान अशी तेलावरती परतवून घ्यायची आहे. जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत चांगली परतवून घ्या. पेस्ट ना थोड्या वेळाने खाली लागायला लागते, त्यामुळे ना तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि मस्त असा खमंग वास सुटेपर्यंत परतवून घ्या. या पेस्टचा ना कच्चा वास गेलेला आहे. आता यामध्ये ना आपण हा चिकनचा स्टॉक घालूयात, जो आपण चिकनपासून वेगळा करून ठेवलेला होता. आता हवं तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला गरम पाणी देखील घालू शकता. मी इथे थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करत जाते. बघा, पांढऱ्या रस्स्याची कन्सिस्टन्सी ना ही मध्यम असावी. रस्सा चमच्यावर हलका कोटिंग होईल इतकी क्रीमी पण सहज ओतता येईल इतका पातळ असावा. खूप घट्ट केल्यास तो ग्रेव्ही सारखा वाटतो आणि खूप पातळ केल्यास त्याची रिच चव कमी होते. चिकनला आधी सुद्धा आपण मीठ लावून ठेवलेलं होतं, तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला. आता हा रस्सा 10 मिनिटं तरी चांगला उकळू द्या. दूध घालण्याच्या आधी आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जे काही मसाले आहेत ना त्याचा सुगंध या रस्स्यामध्ये उतरला पाहिजे. आता या रस्स्यामध्ये ना साधारणपणे चिकन नसते, म्हणजे फक्त रस्सा असतो. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिकन घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. स्टॉकमधून चिकनचा पूर्ण अर्क यामध्ये उतरलेला असतो. आता छान अशी उकळी यायला लागलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये नारळाचं दूध घालत जायचं आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर ना ते आपल्याला शेवटीच घालायचं आहे आणि त्यानंतर हा रस्सा जोरात उकळू द्यायचा नाहीये, नाहीतर दूध फुटू शकते. मंद आचेवरती एकजीव होईपर्यंत 1-2 मिनिटं फक्त गरम होऊ द्या आणि मग झाला आपला असा हा कोल्हापुरी स्टाईलचा पांढरा रस्सा तयार. नारळाचं दूध घातल्यानंतर याला मस्त असा घट्टपणा येतो, थोडीशी गोडसर चव आणि सुगंध छान येतो. नॉनव्हेज थाळीमध्ये तर हमखास वाढलेला असतो. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे मस्त असा रस्सा बनवा आणि भुरक्या मारत प्या. त्यामुळे नॉनव्हेज लवर्सने अगदी पटकन करून बघावी ही रेसिपी आणि आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक द्या,
चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.